भारत पाकिस्तान युद्धाच्या धर्तीवर जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद. देशात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असेल तेव्हा आपण एकत्र येऊ, एकजूट दाखवली पाहिजे असे आमच्या नेत्यांचे म्हणणे. हे आमचे धोरण आहे. चूक की बरोबर हे आपण नंतर बघू. आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणे मला योग्य वाटत नाही, असे आव्हाड म्हणाले. दिल्ली येथील रामलीला मैदानात इंदिरा गांधी यांनी सभा घेतली. भारताला घाबरवण्याचे प्रयत्न करू नका, असे तिने अमेरिकेला ठणकावून सांगितले होते. आमच्यासाठी कोण डोनाल्ड ट्रम्प, तो आमची देशाची दिशा ठरवणार का? आम्ही त्यांना राजकीय देखील मानत नाही. डोनाल्ड ट्रम्प हा राजकीय नाही तर व्यावसायिक आहे. तर असं आहे की आपण जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा देशात एकजूट दाखवायला हवी असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं आमचं धोरण आहे. चूक का बरोबर आहे नंतर बघू. पण आजच्या काळात देशात दुफळी आहे हे दाखवणं मला काही योग्य वाटत नाही. आणि मी तरी याच्यावर बोलणं, फार मी छोटा माणूस आहे त्याच्यामुळे याच्यावर काही बोलण्याची माझी तरी इच्छा नाही. त्यांचा इतिहास मी आजच माझ्या एका लेखात लिहिलेला आहे की 1971चं युद्ध सुरू होण्याच्या आधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना घेऊन इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि व्हाईट हाऊस मध्ये जेव्हा त्यांना जेवण देण्यात आलं, म्हणजे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जेव्हा अमेरिकेत जातो तेव्हा त्याला जेवणासाठी व्हाईट हाऊस मध्ये आमंत्रित केलं जातं आणि त्या जेवणाला जगाचे सगळे प्रतिनिधी जे अमेरिकेत असतात, इतर राष्ट्रांचे सगळे त्या जेवणाला उपस्थित असतात. हेनरी किसिंजर त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री आणि रिचर्ड निक्सन त्यावेळेसचे अध्यक्ष अमेरिकेचे, यांनी अतिशय धमकावणीच्या सुरात इंदिरा गांधींना तथाकथित समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही पाकिस्तानला हे करू नका, बांगलादेशची बाजू घेऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका. इंदिरा गांधीने सांगितलं की भारत हा कुठल्याही राष्ट्रामध्ये स्वतःहून जात नाही, पण जर माझ्या शेजारच्या राष्ट्रामध्ये अत्याचार होत असतील, अनाचार होत असतील तर त्या राष्ट्राबरोबर, त्यांच्याबरोबर, त्या लोकांबरोबर राहणं हा माझा नैतिक धर्म आहे, हा भारताचा धर्म आहे आणि मला पाहिजे ते मी करणार. माझ्या राष्ट्राला जे हवंय ते मी करणार, तिथल्या लोकांना हवंय ते मी करणार. त्यांनी हेनरी किसिंजरना हे पण विचारलं की तुम्ही जातीने जीव आहात, तुमच्या बांधवांवर झालेले अत्याचार, तुमच्या भगिनींवर झालेले बलात्कार, हे सगळं तुम्ही इतक्या लवकर कसे काय विसरले? आणि त्या अमेरिकेतनं निघून आला. अमेरिकेतनं निघून आल्यानंतर पाकिस्तानचं आपलं युद्ध सुरू झालं. पाकिस्तानचं युद्ध सुरू असतानाच भारतावर दबाव आणण्यासाठी म्हणून रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर यांनी 7वा आरमार, म्हणजे व्हिएतनामच्या जवळ होतं ते बे ऑफ बेंगॉल मध्ये, म्हणजे बंगाल उपसागरात पाठवून दिलं. आणि ते त्यावेळी जगातलं सर्वात मोठं नौसेनेचं विमानवाहू नौका होती, म्हणजे जगातली सर्वात मोठी. जवळजवळ 60 विमानं त्या नौकेवर राहत होती आणि आपलं जे विमानवाहू नौका होती ती छोटे विमानं 18 विमानं कॅरी करू शकत होती, इतकं आपलं छोटंही होत. ती आली. अमेरिका वाटला इंदिरा गांधी प्रचंड घाबरतील. इंदिरा गांधींनी तेव्हा लोकसभा चालू होती, इंदिरा गांधींनी लोकसभेत सांगितलं की ह्या अमेरिकेला उत्तर मी रामलीला मैदान मधल्या जाहीर सभेत देईन. आणि संध्याकाळी त्यांनी जाहीर सभा घेतली आणि तिथेही त्यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितलं की तुम्ही आम्हाला भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं फॉरेन डिप्लोमसी, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, हा आम्ही ठरवू, हा आमचा अजेंडा आहे, आमचं राष्ट्र आहे आणि आम्ही त्याचा निर्णय घेऊ. अमेरिकेचा ऐकणाऱ्यापैकी भारत हा राष्ट्र नाही. आणि त्यांनी आक्रमण चालू ठेवलं. आणि तेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळी होती. ब्रिटिशांनीही पाकिस्तानला मदत करण्याची ठरवली होती, अमेरिकेनेही पाकिस्तानला मदत करण्याचं ठरवलं होतं, त्यांनी आरमार पाठवलं होतं, ब्रिटिशनेही आरमार पाठवलं होतं. पण आपल्याला एक गुप्त मित्र होता, त्याचं नाव होतं सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशियाने पश्चिम उपसागरामध्ये अनेक सबमेरिन्स पाठवून ठेवल्या होत्या. त्या सबमेरिन्स बघितल्यानंतर अमेरिकेच्या सैनिकांनी, त्यांच्या लष्कर प्रमुखांनी निक्सन आणि संबंधितांना कळवलं की आपण पुढे जाणं धोक्याचं आहे, आपल्या नौका टिकू शकणार नाही, आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागली. हा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 93,000 सैनिक हे भारतीय लष्कराच्या ताब्यात होते. तुम्हाला फोटो बघायला मिळतील, असे बंदुकीत ठेवताना, पायाजवळ ठेवताना अमेरिकेच्या सैनिकांचे फोटो आहेत. तेव्हाचा एक करार आहे, तुम्ही आजही गुगलवर जा, तो फोटो आहे.
त्या करारावरती म्हणजे ज्याला समर्पण करार म्हणजे सरेंडर केलं त्यांनी, माघार पत्करली पाकिस्तानने, तेव्हा त्यांनी करारावर सह्या केल्या. त्या करारावर सही करताना जनरल A.K. नियाझी यांनी भारताचे प्रतिनिधी होते जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्याबरोबर सही करतानाचा फोटो आज पण आहे. आणि पाकिस्तानने माघार घेतली. नंतर त्या सैनिकांना लगेच इंदिरा गांधी आणि राष्ट्राने ठरवलं की परत पाठवा, कारण का ते झेपणारं पण नव्हतं. एकीकडे बांगलादेशी लोंढे भारतात आलेले होते आणि आर्थिक परिस्थितीवरती आपल्याही ताण येत होता. आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा खुलेआम विरोध असताना जगाच्या नकाशावर भारताने आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या सैन्याच्या जोरावरती एक राष्ट्र निर्माण केलं. त्या राष्ट्राचं नाव आहे बांगलादेश.